Hello, dear students. Welcome in the class of organic chemistry. So, friends, today we are going to start our next topic, that is assigning R and S configuration from Fisher projection formula. So, in last lecture, we start with R and S configuration or absolute configuration. So, in absolute configuration, we see that there are two types of nomenclature or two types of configuration are there. That is, first one is R configuration, that is from clockwise direction, and second one is N configuration, this is from anti-clockwise direction. So then after we see the some rules of to assigning the R and S configuration or to assigning the chiral carbon having four different groups. So assigning the first one is about the priorities. So how to give the priorities to the particular groups of that particular chiral carbon which is directly attached to chiral carbon atom. So first rule is about the priorities. So priority sequence, we see the priority sequence first, then second, then third, then fourth. Then how will we give this priority to that particular groups? So the according to their atomic numbers, we give the priority of that particular groups or particular atoms. So first priority or the higher priority goes to the atom or the group having higher atomic number. So this is second rule. की सेकंड रूल काय होतं की प्रायोरिटी कशाच्या बेसिसवर द्यायची आपल्याला की त्या ॲटमच्या किंवा ग्रुपमधला जो ॲटम आहे त्याच्या ॲटॉमिक नंबरनुसार, म्हणजे ज्याचा हायर ॲटॉमिक नंबर असेल त्याला आपण प्रायोरिटी द्यायची. हा सेकंड रूल होता. त्यानंतर पुढे जाऊन जो थर्ड रूल होता की थर्ड रूलमध्ये आपण बघितलं की जर आपल्या कायरल कार्बनला अटॅच असलेले ग्रुप ज्यावेळेस किंवा कायरल ग्रुपला डायरेक्टली अटॅच असणारा ॲटम ज्यावेळेस सेम असेल तर मग त्यावेळेस काय करायचं की त्या डायरेक्टली अटॅच असणाऱ्या ॲटम्सला पुढचे ग्रुप्स कशा पद्धतीने अटॅच आहेत किंवा कुठले ग्रुप्स अटॅच आहेत त्यानुसार आपण त्याला प्रायोरिटी द्यायची. फॉर एक्झाम्पल मिथेन आणि इथेन हे एक्झाम्पल आपण अतिशय चांगल्या पद्धतीने डिस्कस केलेलं आहे. सो इथेन आणि मिथेनमध्ये कशा पद्धतीने प्रायोरिटीज द्यायची ही सुद्धा आपण डिस्कस केलं. त्याच्या पुढचा जो रूल आहे तो अबाउट असे काही ॲटम्स आहेत की ज्यांचा ॲटॉमिक नंबर हा सेम असतो. ॲटॉमिक नंबर सेम असतो बट त्यांचं जे मास असतं ते डिफरंट असतं, म्हणजेच ते एकमेकाचे आयसोटोप्स असतात. तर त्यावेळेस ज्यावेळेस दोघांचा ॲटॉमिक नंबर सेम असेल, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन आणि ड्यूटेरियम, तर मग ज्या ॲटमचा जरी दोघांचा ॲटॉमिक नंबर सेम असेल पण त्यावेळेस त्याचा मास नंबर डिफरन्स असेल, मग ज्याचा मास नंबर हा जास्त असेल, फॉर एक्झाम्पल ड्यूटेरियमचा मास ही जास्त आहे ॲज कम्पेअर टू हायड्रोजन, सो द प्रायोरिटी गोज टू दॅट ड्यूटेरियम ॲटम. सो दिस इज थर्ड रूल. आणि शेवटचा रूल जो बघितला होता आपण अबाउट डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड, की डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्डमध्ये कशा पद्धतीने आपण त्याला प्रायोरिटीज द्यायचे आहेत. तर हे सगळे रूल आर आणि एस कॉन्फिगरेशन असाइन करताना आपण हे रूल्स जे आहेत ते बघितले होते. आता पुढचा जो टॉपिक आहे आपला असाइनिंग आर अँड एस कॉन्फिगरेशन फ्रॉम फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. तर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलासुद्धा आपण या चॅप्टरच्या सुरुवातीलाच जे काही प्रोजेक्शन फॉर्म्युलाज होते, सॉहर्स फिशर्स हे जे फॉर्म्युलाज होते आपण ते बघितले. तर मग त्यातलाच हा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. तर मग आपला आर आणि एस कॉन्फिगरेशन हे आपण या फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यावर वरून म्हणजे त्या पद्धतीचं स्ट्रक्चर असणार आहे, फिशर स्ट्रक्चर असणार आहे आणि त्याच्यावरून आपल्याला आर आणि एस कॉन्फिगरेशन जे आहे ते काढायचं आहे. सो representation of three-dimensional structure is inconvenient, hence structure of chiral molecules are represented in two-dimensional formula called Fisher projection formula. आपण अतिशय चांगल्या पद्धतीने फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलासुद्धा सुरुवातीला शिकलेला आहे की जे थ्री डायमेन्शनल मॉलिक्युल्स असतात किंवा जे स्ट्रक्चर्स असतात जे थ्री डायमेन्शनलमध्ये असतात, तर मग ते आपल्याला रिप्रेझेंट करायला पेपरवर रिप्रेझेंट करायला इनकन्व्हिनियंट असतात. मग आपण त्याला काय करतो की ते थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर आपण काय करतो, त्याचं रिप्रेझेंटेशन जे आहे ते टू डायमेन्शनल फॉर्म्युलामध्ये करतो. तर मग त्याला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला असं म्हणतो किंवा ते सगळे प्रोजेक्शन फॉर्म्युलाज. सो नेक्स्ट इज टू असाइन द आर अँड एस कन्फिग्युरेशन रिमेंबर द फॉलोइंग स्टेप्स. आपण काही रूल्स बघितले, आता रूल्सनुसार आपण प्रायोरिटीजपर्यंत आलो, पण परत पुढे जाऊन आर आणि एस कन्फिग्युरेशन काढत असताना त्याच्या काही स्टेप्स आहेत.
तर त्या स्टेप्स आपल्याला फॉलो केल्या किंवा त्या स्टेप्स माहीत असल्या तर आपण इझिली त्या पर्टिक्युलर कंपाऊंडचा किंवा त्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरचं आर आणि एस कन्फिग्युरेशन जे आहे ते काढू शकतो. तर मग त्या स्टेप्स कुठल्या कुठल्या ते आता आपण जाणून घेणार आहोत या लेक्चरमध्ये. सो द फर्स्ट वन इज व्हेरी इम्पॉर्टंट. द लोवेस्ट प्रायोरिटी ग्रुप मस्ट बी बॉटम. आपण मागच्या लेक्चरला काही एक्झाम्पल्स बघितले, त्याच्यात चारही ग्रुप्सला आपण प्रायोरिटीज दिल्या 1, 2, 3 अँड 4th. सो जो 4th नंबरचा म्हणजे सगळ्यात लोवेस्ट प्रायोरिटी असलेला ग्रुप आहे तो ग्रुप ऑलवेज बॉटमला ठेवायचा आहे आर आणि एस कन्फिग्युरेशन काढत असताना. ही अगदी महत्त्वाची स्टेप पहिली. तर ही स्टेप नेहमी लक्षात ठेवायची की जो लोवेस्ट प्रायोरिटी ग्रुप आहे किंवा 4th प्रायोरिटी जो ग्रुप आहे तो ऑलवेज ॲट द बॉटमला ठेवायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीचं आपलं स्ट्रक्चर होतं बॉटम, की हा आपल्या बॉटमला म्हणजे सगळ्यात खाली जो आहे तो 4th प्रायोरिटी ग्रुप जो आहे तो ठेवायचा होता. इथेपर्यंत आपण फक्त प्रायोरिटीज बघितल्या म्हणून आपण इथे ऑर्डरकडे गेलो नाही किंवा लोवेस्ट प्रायोरिटी ग्रुप कुठे ठेवायचा काय ठेवायचं इथे आपण नॉर्मली फक्त प्रायोरिटीज दिल्या. पण आता याच्या पुढे जाऊन आपल्याला आर आणि एस कन्फिग्युरेशन असाइन करत असताना मी काही महत्त्वाचे जे स्टेप्स आहेत त्या फॉलो करायच्या आहेत. मग त्याच्यात सगळ्यात पहिली स्टेप काय की आता ही तुमच्या प्रायोरिटीज ऑर्डर आहेत क्लोरीन, हायड्रॉक्साईड, ड्यूटेरियम आणि हायड्रोजन. सो लोवेस्ट प्रायोरिटी ग्रुप कुठला इथे आपला हायड्रोजन. तर हायड्रोजन हा लोवेस्ट प्रायोरिटी ग्रुप असल्यामुळे त्याला ऑलवेज बॉटमला ठेवायचा आहे. हा आपली पहिली स्टेप आहे आर आणि एस कन्फिग्युरेशन काढत असताना. ठीक आहे. त्यानंतर सेकंड, if the lowest priority group is not at the bottom, then it is done by interchanging remaining 3 groups in a such way that. तर प्रत्येक स्ट्रक्चर दिलेलं असणार आहे आपल्याला, त्याच्यामध्ये लोवेस्ट प्रायोरिटी ग्रुप हा बॉटमला असणारच आहे असं शक्य नाही. मग ज्या आपल्याला इझिली स्ट्रक्चर दिले त्याच्यात 4th ग्रुप प्रायोरिटी ग्रुप जर बॉटमला असेल तर आपल्याला त्याच्यात काहीही करायची गरज नाही, सिम्पल प्रायोरिटीज द्यायच्या. प्रायोरिटीज देताना प्रायोरिटीज दिल्यानंतर मग ते कशा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शने जाते की क्लॉकवाईज डायरेक्शने, त्याच्यावरून आर आणि एस कन्फिग्युरेशन आपण काढू शकतो. बट ज्या वेळेस लोवेस्ट प्रायोरिटी ग्रुप इज नॉट ॲट द बॉटम, की आपला लोवेस्ट प्रायोरिटी ग्रुप असणं किंवा लोवेस्ट प्रायोरिटी असणारा जो ग्रुप आहे तो बॉटमला नसणार आहे, त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे तर तो बॉटमला आणायचा आहे. कशा पद्धतीने? बाय इंटरचेंजिंग रिमेनिंग 3 ग्रुप्स इन अ सच वे दॅट. तर तो ग्रुप आपल्याला बॉटमला आणण्यासाठी आपल्याला काही इंटरचेंजिंग करायची आहे चारही ग्रुप्समध्ये, उरलेल्या 3 ग्रुप्समध्ये, किंवा तो ग्रुप्स आपल्याला बॉटमला आणण्यासाठी काही इंटरचेंजिंग करायची आहे. ती इंटरचेंजिंग कशा पद्धतीने आपण हे सुद्धा आपण बघणार आहोत की ती इंटरचेंजिंग नेमकी कशी करायची. सो तर त्याच्यात कशी इंटरचेंज करायची, आपल्याला काय महत्त्वाचं काय 4th प्रायोरिटी ग्रुप कुठेही असेल तो बॉटमला आणायचा सगळ्यात आधी. मग तो डायरेक्टली आपण उचलून आणू शकत नाही, त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी त्याची जागा कोणाला तरी द्यावी लागणार आहे. सो आपल्याला त्याच्यात काहीतरी इंटरचेंज करायचे आहेत जेणेकरून तो जो 4th प्रायोरिटी ग्रुप आहे तो बॉटमला येणार आहे. सो द फर्स्ट इंटरचेंज ऑलवेज ब्रिंग द लोवेस्ट प्रायोरिटी ग्रुप ॲट द बॉटम. तर सगळ्यात पहिल्यांदा जे आपलं महत्त्वाचं काम आहे की 4th प्रायोरिटी ग्रुप जो जिथे कुठे असेल पहिला इंटरचेंज करत असताना तो डायरेक्टली बॉटमला आणायचा आहे आणि जो बॉटमचा होता तो त्याच्या जागी रिप्लेस करायचा आहे. सो दिस इज फर्स्ट इंटरचेंज. अतिशय महत्त्वाचे रूल्स आहेत, हे समजतील तरच तुम्हाला आर आणि एस कन्फिग्युरेशन काढता येणार आहेत. सो अतिशय काळजीपूर्वक ऐका आणि काळजीपूर्वक समजून घ्या. तर फर्स्ट इंटरचेंज करत असताना जो 4th प्रायोरिटी ग्रुप आहे तो कुठेही असेल तो पहिल्यांदा बॉटमला आणायचा आहे. अँड in the second interchange, arrange the remaining 3 groups in a such that second priority group be brought at the top. आणि तो ग्रुप बॉटमला आल्यानंतर आपल्याला जो सेकंड इंटरचेंज करायचा आहे तो अशा पद्धतीने करायचा आहे की जो सेकंड प्रायोरिटी ग्रुप असणार आहे, लोवेस्ट झाला आता सगळ्यात आधी फर्स्ट मग सेकंड, मग हा 4th ग्रुप जर लोवेस्टला आल्यानंतर मग सेकंड इंटरचेंज आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे की जो सेकंड प्रायोरिटी ग्रुप आहे तो ॲट द टॉप, म्हणजे तो आपल्याला टॉपला घेऊन जायचा आहे. अशा पद्धतीचं आपल्याला इंटरचेंज किंवा एक्सचेंज जे आहे त्या ग्रुप्सचं अशा पद्धतीने करायचं आहे. तर ह्या ज्या स्टेप्स आहेत त्याच्या आता पुढे जाऊन देन
रीड द ग्रुप्स इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ द प्रायोरिटी सिक्वेन्स. मग ते झाल्यानंतर काय करायचं आहे, आपण सुरुवातीला काय केलं, 4th प्रायोरिटी ग्रुप बॉटमला घेऊन आलो. त्यानंतर 4 ग्रुप पहिल्या इंटरचेंजमध्ये आपल्याला एक मॉलिक्यूल दिला आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा म्हणजे असा एक मॉलिक्यूल दिला आहे की ज्याच्यात 4th प्रायोरिटी ग्रुप हा बॉटमला नाही आहे, तो दुसऱ्याच कुठल्या तरी पोझिशनला आहे. मग आपल्याला त्याला इंटरचेंज करायचं आहे. सगळ्यात आधी काय करायचं आहे की तो बॉटमला आणायचा आहे. मग पहिला इंटरचेंज केला आपण की तो जिथे कुठे होता तो 4th प्रायोरिटी ग्रुप तो आपण बॉटमला आणला. त्यानंतर सेकंड इंटरचेंज आपल्याला अशा पद्धतीने करायचा आहे की जो सेकंड प्रायोरिटी ग्रुप आहे 1 2 3 4 परत एकदा फर्स्ट प्रायोरिटी, सेकंड प्रायोरिटी, थर्ड प्रायोरिटी आणि 4th प्रायोरिटी 4 डिफरंट ग्रुप असलेला जे कार्बनला 4 जर डिफरंट ग्रुप्स असतील त्याला आपण कायरल कार्बन म्हणतो. मग 4पैकी जो 4th प्रायोरिटी ग्रुप असेल तो लोवेस्ट प्रायोरिटी असेल, तो आपण बॉटमला आणून ठेवला. आता सेकंड पुढचा इंटरचेंज कसा करायचा आपल्याला की जो सेकंड प्रायोरिटी ग्रुप जो आहे तो आपल्याला टॉपला घेऊन जायचा आहे. बॉटम आणि टॉप वरच्या साईडला तो जो सेकंड प्रायोरिटी ग्रुप आहे तो टॉपला घेऊन जायचा. अशा पद्धतीचा इंटरचेंज आपल्याला करायचा आहे. आणि त्यानंतर पुढे जाऊन काय करायचं की तशा पद्धतीचा इंटरचेंज झाला मग आपल्याला ते जे सगळे ग्रुप्स आहे त्याला नंबरिंग देऊन त्याच्या डिक्रीजिंग ऑर्डरने रीड करायचे आहे. 4ही ग्रुप्स ते रीड केल्यानंतर जे रोटेशन असणार आहे. आता फॉर एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. एक्झाम्पलवरून तुमच्या अजून चांगल्या पद्धतीने ते व्यवस्थितपणे समजेल. तर शेवटची लाईन की इफ युअर व्हिजन फॉलोज क्लॉकवाईज रोटेशन, 4ही ग्रुप अरेंज केल्यानंतर इंटरचेंज केल्यानंतर जर त्याची प्रायोरिटीज ही क्लॉकवाईज डायरेक्शनने जात असेल 1 to 4, तर त्यावेळेस आपण आर कन्फिग्युरेशन असाइन करणार आहोत. आणि ज्यावेळेस ते रोटेशन जे आहे ते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन जाणार आहे त्यावेळेस आपण त्याला यस कन्फिग्युरेशन जे आहे ते असाइन करणार आहोत. अतिशय इंटरेस्टिंग, अतिशय सोपं आणि अतिशय हक्काचे एक्झामला मार्क्स देऊन जाणारा हा टॉपिक आहे. फक्त तुम्हाला व्यवस्थितपणे समजला तर कसंही एक्झाम्पल असेल तुम्ही इझिली सॉल्व करू शकतात. सो अतिशय काळजीपूर्वक ऐका, अतिशय व्यवस्थितपणे समजून घ्या. तर आता एक्झाम्पल बघूया आपण. महत्त्वाचे 2-3 स्टेप्स होत्या. पहिली स्टेप जी होती ती आपल्याला लोवेस्ट प्रायोरिटी म्हणजे 4th प्रायोरिटी ग्रुप जो आहे तो बॉटमला आणायचा आहे. त्यानंतर सेकंड स्टेप काय होती, ज्यावेळेस असं नसेल की 4th प्रायोरिटी ग्रुप बॉटमला नसेल तर तो आपल्याला काही करून आणायचा आहे. मग पहिला इंटरचेंज करायचा आपल्याला, कारण तो ग्रुप आणायला आपल्याला काहीतरी इंटरचेंजेस करावे लागणार आहे त्या पर्टिक्युलर कंपाऊंडमध्ये. मग पहिला इंटरचेंज काय करायचा, तो जो ग्रुप आहे तो सगळ्यात आधी बॉटमला आणायचा. आणि सेकंड इंटरचेंज करत असताना उरलेल्या 3 ग्रुपची अशा पद्धतीने अरेंजमेंट करायची की जो सेकंड प्रायोरिटी ग्रुप जो आहे तो ॲट द टॉपला जायला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला अरेंजमेंट करायची आहे. अशा पद्धतीची अरेंजमेंट केल्यानंतर नंबरिंग दिल्या आपण. नंबरिंग दिल्यानंतर नंबरिंग म्हणजे प्रायोरिटीज दिल्या. आणि प्रायोरिटीज जर 1 to 4 क्लॉकवाईज डायरेक्शनने जात असेल तर त्यावेळेस त्याला आर कन्फिग्युरेशन किंवा असेन आर कन्फिग्युरेशन करायचे. आणि जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन येत असेल तर त्याला एस कन्फिग्युरेशन असं म्हणायचं आहे. म्हणजेच तुम्हाला सिम्पल क्वेश्चन असेल, एक कुठलं तरी अशा पद्धतीचं स्ट्रक्चर दिलं असेल आणि क्वेश्चन असेल असाइन आर और एस कन्फिग्युरेशन. मग अशा पद्धतीचं कंपाऊंडचं तुम्हाला आर आणि एस कन्फिग्युरेशन जे आहे ते असाइन करायचं असतं. अशा पद्धतीने एक्झामला क्वेश्चन 101% असतो. तो प्रश्नाशिवाय तुमची क्वेश्चन पेपर ही पुढे जाऊच शकत नाही. सो अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. सो एक्झाम्पल बघूया आपण आता. एक्झाम्पलवरून तुमची अजून आयडिया जी आहे ती क्लिअर होईल. सर फर्स्ट एक्झाम्पल, अशा पद्धतीचा एक कंपाऊंड आहे, सेंटरला तुमचा कार्बन आहे. अशा पद्धतीचा हा फिशर स्ट्रक्चर आपल्याला बघा, तुम्ही मागे जाऊन बघितलं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, तर अशा पद्धतीचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला होता किंवा फिशरचं स्ट्रक्चर अशाच पद्धतीचं होतं. इथे तुमचा सेंटरला कार्बन असतो. इथं आता पकडून चला तुम्ही इथून पुढे की अशा पद्धतीचं असेल म्हणजे तुमचा सेंटरला कायरल कार्बन असेल, त्या कायरल कार्बनला हे 4 डिफरंट ग्रुप्स असतील. प्रत्येक वेळेस कार्बन लिहिण्यापेक्षा आपण अशा पद्धतीचंच असाइन करत असतो. म्हणून सेंटरला कार्बन आहे असं कन्सिडर करत चला. परत त्याच गोष्टी कन्फ्यूज होण्यापेक्षा सेंटरला तुमचा कार्बन आहे, त्या कार्बनला 4 वेगवेगळे ग्रुप्स जे आहेत ते अटॅच आहेत. मग तुम्हाला अशा पद्धतीने एक कंपाऊंड दिला, एक स्ट्रक्चर दिलं, तर त्याला 4 डिफरंट ग्रुप्स आहेत. सगळं तरी ते बघायचं. फ्लोरीन आहे, ब्रोमिन आहे, हायड्रोजन आहे आणि क्लोरीन आहे. तर यात परत नंबरिंग देत असताना मग ब्रोमिनचा ॲटॉमिक नंबर हा सगळ्यात जास्त आहे.
दॅन क्लोरीन. क्लोरीन इज ग्रेटर दॅन फ्लोरीन अँड फ्लोरीन इज ग्रेटर दॅन हायड्रोजन. सगळ्यात लोवेस्ट. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. सो हायड्रोजन हा सगळ्यात लोवेस्ट प्रायोरिटी ग्रुप असतो आर आणि एस कन्फिग्युरेशनमध्ये. हे डोक्यात ठेवून घ्या की हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर पूर्ण पेरियोडिक टेबलमध्ये सगळ्यात कमी आहे. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. सो हायड्रोजन इज ऑलवेज ॲट द लोवेस्ट प्रायोरिटी ग्रुप. सो अशा पद्धतीचं आपण सुरुवातीला नंबरिंग दिलं 1, 2, 3 अँड 4. तर सगळ्यात प्रायोरिटीचे रूल आपण याच्यात बसवलेत. त्यानंतर पुढे जाऊन याच्यात कुठला आयसोटोप नाही, काही नाही, त्याच्यामुळे सिम्पल आहे. सिम्पल त्याच्या ॲटॉमिक नंबरवरून आपण नंबरिंग दिलं. नंबरिंग दिल्यानंतर पुढची गोष्ट जी बघायची आपण जी आज शिकलो ती की त्याच्या पुढे जाऊन हे बघायचं की लोवेस्ट प्रायोरिटी ग्रुप जो आहे, जो 4th प्रायोरिटी ग्रुप आहे, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन. 4th प्रायोरिटी ग्रुप म्हणजे लोवेस्ट प्रायोरिटी ग्रुप. तो आपला बॉटमला आहे का? तो बॉटमला नाही आहे. तर मग सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की 4th प्रायोरिटी ग्रुप जो आहे तो बॉटमला आणायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला फर्स्ट इंटरचेंज करावा लागणार आहे. सगळ्यात पद्धती काय करायचं आहे की लोवेस्ट प्रायोरिटी ग्रुप आपण बॉटमला आणला. तो इथे आणला म्हणजे हा क्लोरीनला तिथे जावं लागेल ना. तो इथे क्लोरीन आणि हायड्रोजन आपण एका जागी नाही आणू शकत. तर तो इकडे येणार म्हणजे हा क्लोरीन त्याच्या जागेवर जाणार आहे. सो आपण जो आहे तो फर्स्ट इंटरचेंज केला तो अशा पद्धतीने झाला की बघा हायड्रोजन इथे आला आणि तुमचा क्लोरीन इकडे गेला. 4th प्रायोरिटी ग्रुप बॉटमला आणला आणि इथला जो ग्रुप जो कोणता होता क्लोरीन तो आपण त्याच्या जागेवर नेला. सो दिस इज फर्स्ट इंटरचेंज. नाव आता त्याच्या पुढे जाऊन आपला सेकंड रूल काय होता की जो सेकंड प्रायोरिटी ग्रुप आहे तो ॲट द टॉपला घेऊन जायचा आहे आपल्याला आणि त्या पद्धतीने आपल्याला त्याच्यात अरेंजमेंट करायची किंवा रिअरेंज करायचे आहेत ते उरलेले 3 ॲटम्स. मग आता बघायचं आहे आपण की सेकंड प्रायोरिटी ग्रुप टॉपला आहे का नाही. टॉपला आपला फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप आहे. मग आपल्याला परत हा जो ग्रुप आहे तो टॉपला घेऊन जायचा आहे. मग त्याच्यासाठी सेकंड इंटरचेंज की ॲज इट इज ब्रोमिन, क्लोरीन, हायड्रोजन अँड फ्लोरीन सेम स्ट्रक्चर. तो सेकंड इंटरचेंज या दोघांमध्ये की सेकंड प्रायोरिटी ग्रुप लगेच आपल्याला टॉपला घेऊन जायचा आहे. हा टॉपला गेला म्हणजे त्या जागेवरचा जो ग्रुप आहे तो याच्या जागेवर येणार आहे. सो हा क्लोरीन इथे गेला आणि इकडचा ब्रोमिन इथे आला. हाच आपल्या सेकंड इंटरचेंजमध्ये. इथला जो क्लोरीन होता तो वरती गेला, तिकडचा जो ब्रोमिन होता तो याच्या जागेवर आला. सिम्पल आला. मग याच्या पुढे जाऊन आपली जी स्टेप होती की अशा पद्धतीने आपण सगळ्यात आधी काय करून घेतलं 4 प्रायोरिटी ग्रुप बॉटमला आणला. आपले जे रूल्स होते ते बसतात का दोघं आणि सेकंड प्रायोरिटी ग्रुप जो होता तो टॉपला घेऊन गेलो रिअरेंज करून किंवा इंटरचेंज करून. मग आता हे दोघंही सॅटिस्फाय झाल्या दोघंही गोष्टी. मग आता सिम्पल त्याचं नंबरिंग दिल्यात आपण 1, 2, 3, 4. त्याच्यामुळे सगळ्यात आधी तुम्ही याला प्रायोरिटीज देऊन घ्यायच्या. प्रायोरिटीज दिल्या की प्रायोरिटी ऑर्डर कशी असणार आहे मग याच्यामध्ये प्रायोरिटी ऑर्डर कशी असणार आहे. ब्रोमिन इज ग्रेटर दॅन क्लोरीन, क्लोरीन ग्रेटर दॅन फ्लोरीन अँड फ्लोरीन इज ग्रेटर दॅन हायड्रोजन. तर अशा पद्धतीची प्रायोरिटी ऑर्डर आपण सुरुवातीला लिहून घ्यायची. प्रायोरिटीजनुसार त्याला प्रायोरिटीज देऊन घ्यायच्या 1, 2, 3 अँड 4. त्यानंतर बघायचा आपला ग्रुप जो आहे 4th प्रायोरिटी ग्रुप तो आपल्याला टॉपला बॉटमला आणायचा आहे. बॉटमला आणला, इंटरचेंज केला. त्यानंतर बघायचा सेकंड ग्रुप जो आहे तो आपला आहे का टॉपला. नसेल तर तो सुद्धा आपल्याला सेकंड इंटरचेंज त्याच्यामध्ये करायचा आहे. आणि सेकंड इंटरचेंज केल्यानंतर मग अशा पद्धतीचं आपल्याला स्ट्रक्चर मिळेल आणि त्या स्ट्रक्चरचं सिम्पल नंबरिंग देऊन त्याचं रोटेशन हे कशा पद्धतीने जातं आहे ते आपल्याला बघायचं आहे. सो 1, 2, 3 अँड 4. सो दिस रोटेशन इज अँटी क्लॉकवाईज रोटेशन. इफ अँटी क्लॉकवाईज रोटेशन इज डन then we say that the configuration of this compound is S configuration because this is the priority is going to the anti-clockwise direction or left-handed side. Anti-clockwise clockच्या अपोजिट अँटी साईडने 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने रोटेशन होत आहे आपल्याला प्रायोरिटीजचं. सो दिस इज S कन्फिग्युरेशन. अशा पद्धतीने कुठल्याही मॉलिक्युल्सचं तुम्हाला किंवा कुठल्याही कंपाऊंडचं आर आणि एस कन्फिग्युरेशन हे काढता यायला पाहिजे. अतिशय सोपे आहे. अतिशय सोपे रूल्स आहेत. तुम्हाला समजले असतील असं मला वाटतं.
नाही समजले तरी विचारा, आपण पुढचं एक्झाम्पल घेऊ, अजून त्याच्यात थोडंसं तुमचं क्लिअर होईल असं मला वाटतं. ही झाली तुमची फर्स्ट मेथड. आता पुढची सेकंड मेथड जी आहे किंवा ऑर, ही तुमच्या बुकमध्ये नाही आहे, पण तुम्हाला ह्याच इंटरचेंज करूनच जायचं आहे. पण या पद्धतीने तुम्ही काय करायचं की तुम्हाला सहजरित्या त्याचं आर आणि एस कॉन्फिगरेशन जे आहे ते मिळू शकणार आहे. सो ही मी ज्या पद्धतीने आर आणि एस कॉन्फिगरेशन काढायचो किंवा काढतो आजही, त्याची ही सिम्पल मेथड आहे. सो काय करायचं, ऑर हेच ॲज इट इज एस कॉन्फिगरेशन आपल्याला तुमचा बघा, हा ब्रोमिन, फ्लोरिन, क्लोरीन आणि हायड्रोजन सेम स्ट्रक्चर आहे, ब्रोमिन, फ्लोरिन, क्लोरीन आणि हायड्रोजन. तर काय करायचं, फोर्थ प्रायोरिटी ग्रुप जो आहे तो बॉटमला आणला. आपला पहिला रूल ॲज इट इज, फोर्थ प्रायोरिटी ग्रुप बॉटमला आणला. बॉटमला आणल्यानंतर इथे आला तुमचा हायड्रोजन. मग बघा तुम्ही याचा ॲरो बघा, हायड्रोजन इथे आला, क्लोरीन त्याच्या पुढच्या बाजूला गेला, लगेच क्लोरीन इथे गेला, आणि हा क्लोरीन म्हणजे तुम्हाला जो टॉपचा जो ग्रुप आहे तो ॲज इट इज ठेवायचा आहे, त्याला कुठल्याही पद्धतीचा हात लावायचा नाही आहे. ज्यावेळेस तुमचा अशा पद्धतीची सिच्युएशन असेल, हायड्रोजन इकडे गेला, क्लोरीन याच्या जागेवर गेला, आणि हा फ्लोरीन याला कुठलाही याचा काही संबंध नाही, हा फ्लोरीन इकडे हायड्रोजनच्या जागी आला, तर अशा पद्धतीचं आपल्याला स्ट्रक्चर मिळतं की ब्रोमिन, क्लोरीन, फ्लोरीन आणि हायड्रोजन. तर मग अशा वेळेस काय करायचं, तर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर तयार झाल्यानंतर त्याचं सिम्पल रोटेशन जे आहे ते बघायचं आहे. सो 1, 2 अँड 3. जर इथे 4 आला तर ह्या केसमध्ये काय, लोवेस्ट प्रायोरिटी जो ग्रुप असणार आहे तो कन्सिडर न करता पहिले 3 जे ग्रुप्स आहेत त्याचं रोटेशन कशा पद्धतीने जातं आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर 1, 2, 3 पहिल्या तिघांचं जे रोटेशन आहे ते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने गेलं. सो दिस इज एस कॉन्फिगरेशन. इथेही बघितलं आपण एस कॉन्फिगरेशन ॲज इट इज आलं तुमचं, इथेही तुमचं एस कॉन्फिगरेशन ॲज इट इज आलं. तर अशा पद्धतीने दोघंही मेथडने तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही आर आणि एस कॉन्फिगरेशन काढू शकतात. पहिली समज असेल अतिशय चांगल्या पद्धतीने त्याने काढा. याने सिम्पल हायड्रोजन इकडे आला, क्लोरीन पुढच्या जागेवर गेला, आणि वरच्याला कुठलाही हात न लावता आपण फ्लोरीन याच्या जागेवर पाठवला, आणि सिम्पल त्याचा आर आणि एस कॉन्फिगरेशन काढून घेतलं. सो दिस इज ऑल्सो व्हेरी सिम्पल टेक्निक फॉर असाइनिंग द आर अँड एस कॉन्फिगरेशन. हे झालं आपलं फर्स्ट एक्झाम्पल. आता बघूयात आपण पुढचं एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल, नवीन एक्झाम्पल आहे. अशा पद्धतीचा सेंटरला तुमचा कार्बन असणार आहे, कायरल कार्बन. तो कन्सिडर करा. अशा पद्धतीचं मॉलिक्यूल दिला आहे तुम्हाला एक पूर्ण, आणि त्याच्यात तुम्हाला आर आणि एस कॉन्फिगरेशन जे आहे ते काढायचं आहे. सो सगळ्यात आधी प्रायोरिटी ऑर्डर आपल्याला माहिती पाहिजे. क्लोरीन, देन CHO अल्डेहाइड ग्रुप, बिकॉज कार्बन अँड ऑक्सिजन इज देअर. सेकंड इज गोस्ट पण पहिल्यांदा काय कार्बन आहे, इथे क्लोरीन आहे. सो क्लोरीनला फर्स्ट प्रायोरिटी जाणार आहे, त्यानंतर कार्बनला. ही रूल्स बघा नीट, रूल्सनुसार तुम्हाला समजेल लगेच की सगळ्यात आधी क्लोरीनला, त्यानंतर अल्डेहाइडला CHOला, त्यानंतर थर्ड वन इज हायड्रोजन आणि CH3मध्ये तुमचा CH3ला, आणि लास्ट वन इज हायड्रोजनला. मग इथे फोर्थ प्रायोरिटी ग्रुप जो आपला हायड्रोजन आहे तो ॲट द बॉटम आहे का, नाही. मग त्यासाठी फर्स्ट इंटरचेंज करायचं आहे, हायड्रोजन इकडच्या जागी, इकडचा मिथिल जो ग्रुप आहे तो त्याच्या जागी गेला. सिम्पल इंटरचेंज केला आपण, मिथिलच्या जागी हायड्रोजन आला, आणि हायड्रोजनच्या जागी तुमचा मिथिल ग्रुप केला. हे ॲरो म्हणजे काय, इकडचा ग्रुप इकडे, इकडचा तिकडे गेला. सो दिस इज फर्स्ट इंटरचेंज. नाव वी आर गोइंग टुवर्ड्स द सेकंड इंटरचेंज. दिस इज CH3 अँड हायड्रोजन इज हिअर. नाव सेकंड प्रायोरिटी ग्रुप. पुढचा काय बघायचं आपल्याला की सेकंड प्रायोरिटी ग्रुप. तर आपला सेकंड प्रायोरिटी ग्रुप जो आहे, आता बघा अतिशय महत्त्वाचं. तर इथे मी मुद्दाम हे एक्झाम्पल घेतलं की लगेच तुम्हाला पुढची गोष्ट समजायला पाहिजे की ज्यावेळेस सेकंड प्रायोरिटी ग्रुप तुमचा टॉपला आहे, त्यावेळेस तुम्हाला त्या सेकंड प्रायोरिटी ग्रुपसोबत कुठल्याही पद्धतीचा इंटरचेंज करायची गरज नाही आहे. सो त्यावेळेस काय करायचं, मग ह्या दोघांचा इंटरचेंज करायचा. CH3 इकडे क्लोरीनच्या जागी आला, कारण आपण जर हा इंटरचेंज केला तर मग सेकंड प्रायोरिटी ग्रुप परत इकडे येऊन जाईल. आपला रूल जो आहे तो आपल्याला सेकंड प्रायोरिटी ग्रुप हा ॲट द टॉपला घेऊन जायचा आहे, पण इथे तो ऑलरेडी टॉपला असल्या कारणाने आपण त्याला तिथून हलवू शकत नाही. मग सेकंड इंटरचेंज राहिलेल्या दोन ग्रुप्समध्ये करून टाकायचा सिम्पली. CH3 Clच्या जागेवर गेला, आणि क्लोरीन जो आहे तो CH3च्या जागेवर आला. सो दिस इज सेकंड इंटरचेंज इज द क्लोरीन is at the CH3 and the CH3 is at the
क्लोरीन. सो अशा पद्धतीचा तुमचा फोर्थ प्रायोरिटी ग्रुप बॉटमला आला, सेकंड तुमचा टॉपला होताच. पूर्ण बाकीचे इंटरचेंज केले, 2 इंटरचेंज आपल्याला करायचेच आहेत. त्यानंतर आपला जे कॉन्फिगरेशन आहे ते करेक्ट येणार आहे. सो अशा पद्धतीने आल्यानंतर मग सिम्पल 1 2 3 4 अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेशन होतं आहे. अँटी क्लॉकवाईज आल्यावर तुमचं एस कॉन्फिगरेशन जे आहे ते आलं आहे. तर अशा पद्धतीने हे एक एक्झाम्पल. किंवा दुसऱ्या मेथडने काढायचं ठरवलं, आता बघा अशा पद्धतीचा आपला ग्रुप होता. हायड्रोजन आपल्याला सगळ्यात आधी लोवेस्ट आणायचा आहे, मग तो इकडे आणला आपण, CH3 पुढच्या बाजूला गेला आणि इकडचा जो क्लोरीन होता तो तुमच्या इकडच्या साईडला आला. सिम्पल. वरच्याला हात लावायचा नाही सेकंड रूलमध्ये, लक्षात ठेवा. तर तो सेकंड असो किंवा फर्स्ट असो, सेकंड रूलमध्ये. पण इथे आपल्याला रूलनुसार गेलं तर अशा पद्धतीनेच की सेकंड ग्रुप ऑलवेज ॲट द टॉपला आणायचा आहे आपल्याला. पण ह्या दुसऱ्या मेथडने ह्या वरच्या ग्रुपला हात लावायचा नाही आहे. सो हायड्रोजन इकडे आणला, हा तुमचा इथे गेला. इकडे आणि इकडे फोर्थ प्रायोरिटी ग्रुप इथे आणि इथे असल्यावर ह्या गोष्टी आहेत. तो फोर्थ प्रायोरिटी ग्रुप इथे गेल्यावर नंतर परत काहीतरी चेंजेस होतात, ते सुद्धा आपण बघणार आहोत. पण आता इथे बघा तुम्ही की हायड्रोजन ह्या जागेवर आला, त्याच डायरेक्शनने आपल्याला लगेच पुढचं रोटेशन करायचे. CH3 इकडच्या जागेवर गेला, वरच्याला हात लावायचा नाही टॉपच्या ग्रुपला, आणि हा क्लोरीन इकडे रिप्लेस केला. तर अशा पद्धतीने त्याचं कॉन्फिगरेशन जे यस आहे, यस कॉन्फिगरेशन हे राईट आलेलं आहे. त्यानंतर आता थर्ड एक्झाम्पल अशा पद्धतीचं आहे. हायड्रोजन CH2OH. आता इकडच्या बाजूला आपण हायड्रोजन टाकला, 4 प्रायोरिटी ग्रुप. हायड्रोजन आणि CH2OH, OH आणि CHO प्रायोरिटी देत असताना बघा, सगळ्यात आधी ॲटॉमिक नंबर ऑक्सिजनचा जास्त असल्यामुळे ऑक्सिजन OHला फर्स्ट प्रायोरिटी. आता पुढे CH2OH आणि CH2OH आणि CHO मध्ये प्रायोरिटी काय याला जाणार की येथे डबल बॉन्ड CHO म्हणजे कार्बन डबल बॉन्ड O असणार आहे, अल्डेहाइड. हा जो CHO असणार आहे तो अशा पद्धतीने असणार आहे COH, आणि इथे तुमचा हा ग्रुप अशा पद्धतीचा, आणि हा CH2OH सिम्पल तुमचा CH2OH असणार आहे. मग डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्डमध्ये मी सांगितलं होतं की डबल बॉन्डला सगळ्यात आधी प्रायोरिटी जाईल CHO मध्ये, त्याच्यामुळे सगळ्यात आधी OH, त्यानंतर सेकंड प्रायोरिटी गोज टू CHO, देन थर्ड प्रायोरिटी गोज टू CH2OH, अँड लास्ट ऑलवेज टू द हायड्रोजन atom. So this is priority order: OH, CHO, CH2OH, and last one is hydrogen. So we see then आपल्याला काय बघायचं पुढे की फोर्थ प्रायोरिटी ग्रुप बॉटमला आहे किंवा नाही, नसेल तर तो इंटरचेंज करून आणायचा आहे. मग आपण फर्स्ट इंटरचेंज केला, हायड्रोजन बॉटमला आणला, हा ग्रुप तिकडे रिप्लेस केला. अशा पद्धतीने दोघं एकमेकांच्या जागेवर रिप्लेस केले. त्यानंतर सेकंड इंटरचेंज काय करायचं आहे तर बघा, फोर्थ प्रायोरिटी ग्रुप ॲज इट इज त्याच्या जागेवर आहे. फोर्थ प्रायोरिटी बॉटमला आहे आणि सेकंड प्रायोरिटी ग्रुप ॲज इट इज आपला ॲट द टॉपला आहे. म्हणून सेकंड इंटरचेंज सेम, इकडचा ग्रुप इकडे न्यायचा, इकडचा ग्रुप इकडे न्यायचा. दोघंही ग्रुप इंटरचेंज केले, कारण हा आपल्याला याला का हात लावत नाही, सेकंड प्रायोरिटी ग्रुप टॉपला ठेवायचा आपल्याला. मग त्याला जर हात लावला तर त्याची पोझिशन जी आहे ती चेंज होणार आहे. आपल्याला ती पोझिशन चेंज करायची नाही, म्हणून तो ग्रुप ॲज इट इज ठेवायचा, 4 आणि 2, आणि उरलेल्या दोघांमध्ये जो आहे तो इंटरचेंज करायचा आहे. सो सेकंड इंटरचेंज इन बिटवीन हायड्रोक्साईड अँड द CH2OH. सो CH2OH goes to the hydroxide or OH position and OH is at the CH2OH position. अशा पद्धतीने त्याचं आपल्याला इंटरचेंज करायचं आहे, आणि त्याच्यानुसार आपल्याला नंबरिंग द्यायची की सगळ्यात आधीचा नंबर OHला, देन सेकंड टू द CHO, अँड थर्ड वन इज CH2OH. आता त्याचं रोटेशन बघायचं आहे क्लॉकवाईज डायरेक्शन. सो इफ द रोटेशन इज गोइंग थ्रू द क्लॉकवाईज डायरेक्शन और क्लॉकवाईज रोटेशन, देन द कन्फिग्युरेशन इज आर कन्फिग्युरेशन. सांगितलं ना आपण, जर क्लॉकवाईजने होईल तर आर, आणि अँटी क्लॉकवाईजने गेलं तर यस. किंवा सेकंड मेथडने, आपल्या सिम्पल मेथडने जर बघितलं तर अशा पद्धतीने पहिलं रोटेशन की हायड्रोजन आपल्याला इथे आणायचं आहे, CH2OH ग्रुप इथे जाईल, आणि वरच्याला आपल्याला हात नाही लावायचा आहे, म्हणून हा OH जो आहे तो इकडे जाईल. सो सिम्पल अशा पद्धतीचं आपल्याला त्याचं रोटेशन जे आहे ते करायचं आहे. हे सेकंड मेथडने अतिशय सोपी मेथड, एका स्टेपमध्ये आर आणि एस कन्फिग्युरेशन. तर तुम्हाला जी पटेन, दोघांपैकी जी सोपी वाटेन ती तुम्ही फॉलो करू शकता. एक्झाममध्ये तुम्हाला अशा पद्धतीने इंटरचेंजने जावं लागेल, कारण
पण तुम्हाला ही गोष्ट माहीत पडली तर तुम्ही याच्यापर्यंत इझी पोहोचू शकाल. त्याच्यामुळे मी तुम्हाला ही ट्रिक सांगितली आहे, की अशा पद्धतीने इंटरचेंज जो आहे तो करायचा असतो. सो अशा पद्धतीने इंटरचेंज केला आपण आणि त्यानंतर रोटेशन केलं, तर रोटेशन ॲज इट इज आर कन्फिग 1, 2, 3, 4 आर कन्फिग्युरेशन आलं. इथे आर होतं ॲज इट इज कन्फिग्युरेशन जे आहे ते आलेलं आहे. सो अशा पद्धतीने आपण तसं आर आणि एस कन्फिग्युरेशन जे आहे ते काढू शकतो. तर अजून काही एक्झाम्पल्स जे आहेत ते एक्झाम्पल्स आपण पुढच्या लेक्चरला बघूया आणि पुढच्या लेक्चर्सला ते संपवूयात. तर आता थांबूया इथे. बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल, पुढच्या एक्झाम्पल्समध्ये अजून क्लिअर होईल. सो डोंट वरी, अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक आहे, अतिशय सोपा टॉपिक आहे. जर तुम्हाला कन्सेप्ट समजल्या असतील तर किंवा तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न केला असेल तर अतिशय इंटरेस्टिंग आणि अतिशय एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा म्हणजे एक्झामला आर आणि एस कन्फिग्युरेशन आजही इथून पुढेही 101% तुम्हाला असणारच आहे. सो कुठल्याही पद्धतीचं लाईटली घेण्याचा प्रयत्न करू नका आणि जे आहे ते आताच समजून घ्या. सो थांबूया. थँक्यू.